हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छाकांक्षा मनोकामना पुरी करोत हीच प्रार्थना। आता तुम्ही देखील माझ्यासारखे भाड्याच्या घरात राहत असाल, म्हणजे रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत असाल आणि तुमचं किचन देखील नॉन मॉड्युलर असेल, म्हणजे ट्रॉलीज वगैरे काही नसेल आणि तुम्ही देखील किचनच्या प्लॅटफॉर्मचा खालचा एरिया, किचन प्लॅटफॉर्मच्या वरती खिडकी असेल तर खिडकीचा एरिया आणि मांडणी अशाच ठिकाणी तुमची भांडी ठेवत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एखादी जरी आयडिया आवडली तरी कमेंट करून मला नक्की सांगा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही अजून आयडिया असतील तर कमेंटमध्ये मला सांगा। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या सर्व आयडियांचा बंच करेल, एक व्हिडिओ बनवेल आणि त्या देखील तुमच्यापर्यंत घेऊन येईल। त्यामुळे तुम्ही ज्या नवीन आयडिया वापरत असाल त्या देखील मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्याकडे देखील अशाच प्रकारची जर मांडणी असेल ज्यावर तुम्ही भांडी ठेवत असाल तर त्या मांडणी खालचा जो एरिया आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची जागा असते। आता कोणत्याही कपड्याचे, साडीचा बॉक्स असो किंवा कोणत्याही कपड्याचा, आपल्या कपडे आपण विकत आणतो त्याचा जो बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये तुम्ही बटाटे, कांदे आणि लसूण जे रेग्युलर आपल्याला लागतं स्वयंपाकामध्ये ते अशा प्रकारे 2 बॉक्स एका मांडणीखाली आरामशीर बसतात। त्यामध्ये तुम्ही कांदे, बटाटे आणि लसूण ठेवू शकता आणि ही जागा नक्कीच वापरू शकता। ती तुम्हाला स्वच्छ देखील करता येते बॉक्स मागे पुढे करून। आता एक माझ्याकडे असाच एक बॉक्स होता, थोडासा मोठ्या साईजचा चौकोनी, आणि त्याला एक मी जुना टी शर्ट आहे तो वरनं कट केला, म्हणजे गळ्याचा आणि हाताच्या स्लीवचा जो भाग आहे तो कट करून तो टी शर्ट मी अशा प्रकारे या बॉक्सला फोल्ड करून घेतलेला आहे। आणि या बॉक्समध्ये मी जी काचेच्या बरण्या असतात किंवा काचेचे डबे असतात ते ठेवते आणि त्याचबरोबर जे प्लास्टिकचे डबे आहेत फ्रीजमध्ये वापरण्यासाठी लागतात तसे जे डबे आहेत ते मी यामध्ये ठेवू शकते। कमीत कमी जागेत जास्तीत जास्त बसतात आणि घरात लहान मूल असल्यामुळे मांडणीवर हात घालून काचेच्या बरण्या काढून पाडण्याची शक्यता असते। त्यापेक्षा हे अशा पद्धतीने एका कोपऱ्यात एका डब्यामध्ये ह्या बरण्या देखील बसल्या जातात। आता त्यानंतर प्रोटीन पावडरचे अशा पद्धतीचे 2 डबे होते माझ्याकडे आणि ॲक्रेलिक कलर होता पिंक कलरचा, तो मी या डब्यांना देऊन घेतलेला आहे। तुमच्याकडे तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही डब्याच्या आतनं बाहेरनं देऊ शकता आणि अशा पद्धतीने हे डबे तुम्ही नक्कीच वापरायला आणू शकता। याच्यात कटलरी ठेवू शकता, मस्त दिसतात आणि किचनमध्ये थोडंसं कलरफुल असे डबे जर ठेवले तर किचन देखील दिसायला खूप छान आणि सुंदर दिसते। त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमचे हे प्रोटीन पावडरचे किंवा अजून कशाचे असे टीनचे डबे येतात ते नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता। आणि हो, ते साबणाने धुवून काढले तरी त्याचा कलर जात नाही, फक्त जास्त घासणीने तर त्याचा कलर निघून जाण्याची शक्यता असते। त्यानंतर एकदम छोटे छोटे डबे असतात ते मी अशा पद्धतीने एका या ट्रेमध्ये ठेवून दिलेले आहेत, जे डबे की ज्यातील सामान कधीतरीच उपयोगाला येतं अशा डबे मी अशा पद्धतीने ठेवून देते। आणि त्यानंतर असा एक आयताकृती एक ट्रे घेतलेला आहे प्लास्टिकचाच आणि त्यामध्ये मी वाट्या, छोट्या डिश ज्या आहेत त्या एकावर एक अशा पद्धतीने ठेवून दिलेल्या आहेत। कमी जागेमध्ये जास्तीत जास्त वाट्या आणि प्लेट्स यामध्ये बसतात। ही टिप्स देखील तुम्ही नक्कीच वापरू शकता। त्याचबरोबर अजून एक जाळी घेतलेली आहे मोठी, आणि जे टिफिनचे डबे आहेत किंवा स्टीलचे जे डबे आहेत ते डबे देखील मी अशा पद्धतीने यामध्ये ठेवून देते, जेणेकरून ते एकत्र देखील राहतात आणि कमी जागेत जास्तीत जास्त डबे बसतात। आणि तुम्ही पाहू शकता, आता मी तुम्हाला दाखवते एका मांडणीमध्ये, म्हणजे एका रॅकच्या भागामध्ये मी अशा पद्धतीने एका साईडला तो टी शर्ट लावलेला बॉक्स, ग्लास, तांब्या, त्याचबरोबर वाटी, डिश आणि त्याचबरोबर हे स्टीलचे डबे देखील ठेवून दिलेले आहेत। आणि हो, आता मी एक मिशोवरनं अँटी स्लिपवाली जी मॅट असते ती देखील मागवलेली आहे आणि ती देखील मी याच्यावर टाकून घेणार आहे जाळीवर, जेणेकरून मस्त दिसते ते देखील। आणि एक माझ्याकडे सेट होता ग्लासांचा आणि त्याबरोबर हे जग, मग काय म्हणतो आपण, तुम्ही काय म्हणता ते सांगा, वास आलेला होता, ज्याच्यामध्ये पाणी ठेवलं की वरनं होल होतं, जेणेकरून त्यावर व्यवस्थित झाकण बसत नव्हतं, त्यामुळे माशा वगैरे जायच्या आतमध्ये शक्यता होती। त्यामुळे मी ते असंच पडून होतं, त्यामध्ये मी अशा पद्धतीने पाण्यात ठेवलेला आहे मनी प्लांट आणि तो देखील खूप छान दिसतो।
आता हे आहे कपाचं स्टँड. आता कप जर तुमच्याकडे खूप असतील किंवा असे माझ्यासारखे 5 ते 6 असतील तर अशा पद्धतीचं स्टँड तुम्ही वापरू शकता. कमीत कमी जागेत या ठिकाणी 6 कप बसलेले आहेत आणि ते वरती कोणी असं अशा पद्धतीने रबर जे येतात ते मी असे अडकून ठेवते, जेणेकरून जर एखादं पॅकेट रिकामं असेल थोडंफार तर त्याला बांधण्यासाठी होतं. त्यामुळे मी असे रबर हेअर बँड त्याला लटकून ठेवत असते. त्यानंतर हे एक स्टँड आहे चमचे ठेवण्याचं. जवळजवळ 6 आणि 6 12 आणि 24 चमचे एका स्टँडमध्ये बसतात. आता मी 6 आणि 6 12 चमचे ठेवलेले आहेत आणि 2 सुरी अशा पद्धतीने ठेवलं आणि त्याच्या खाली एक छोटासा डब्बा आहे मसाल्याचा. मस्त अशा पद्धतीने देखील तुम्ही स्टँड विकत घेऊ शकता. आता हे पातेल्यांचा जवळपास 6 पातेल्यांचा सेट आहे, तो एकात एक मी घालून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर या 4 ते 5 कढई आहेत आणि 2 ते 3 असेच मोठे असे टोप आहेत, ते देखील एकात एक ठेवते आणि हे कुकर अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. जर तुम्ही हे असे पालथे घालून जर ठेवले तर काय होतं, म्हणजे मला असं अवघड जातं की शोधायला गेलं की पटकन सापडत नाही, असं पूर्ण सगळं काढावं लागतं आणि एक घ्यावं लागतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने पालथे न ठेवता असे काय म्हणतो आपण त्याला उभे ठेवत असते, जेणेकरून मला सापडायला देखील पटकन होतं आणि बरं पडतं. हे असे पालथे घालून जर ठेवले तर दिसायला सुंदर दिसतं, पण जास्त जागा देखील लागते आणि शोधण्यासाठी टाइम देखील जास्त लागतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे असेच ठेवत असते. तुम्हाला कोणतं आवडतं, असे पालथे ठेवलेले आवडतात की उभे, हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि हो, असे उभे जर ठेवले तर एकात एक जास्त पातेले बसतात असं मला वाटतं आणि स्पेस देखील जास्त राहतो. त्यामुळे मी ही पातेले असेच ठेवत असते. रेग्युलर यूजचे असे वरती आणि कमी यूजवाले असे एकात एक घालून तो सेट मी ॲल्युमिनियमचा खाली ठेवलेला आहे, कारण ॲल्युमिनियमचे पातेले जास्त वापरात येतच नाही. फक्त जास्तीचं काही असेल शेंगदाणे वगैरे थोडंफार ठेवण्यासाठी मग ते पातेलं वापरत असते. आता अँटी स्लिप मॅट मागवली, ती मी याच्यावर टाकून घेणार आहे आणि पेपर ठेवला होता, पण लहान मुलगी घरात असल्यामुळे इकडे तिकडे फिरते आणि तो पेपर फाडून टाकते. त्यामुळे मी आता मॅट मागवलेली आहे आणि अशा पद्धतीने छोटे छोटे फुलदाणी देखील तुम्ही तुमच्या किचनमध्ये ॲड करू शकता, जेणेकरून लुक देखील खूप छान येतो. आणि या आयडिया आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त.